नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवर। तर मंडळी, आज आम्ही चाललो भाजीपाला घ्यायला मार्केट। तर आज तुम्हाला दाखवतो आम्ही भाजीपाल्यामध्ये काय काय खातो। आम्ही कधी भाजीपाल्याचा ब्लॉग काढला नाही, भाजीपाला तर घेतो पण ब्लॉग नाही काढला, तर आज बोलले काहीतरी वेगळं करण्यासाठी आम्ही ब्लॉग करतो भाजीपाल्याचा। ठीक आहे मंडळी, सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला दाखवतो भाजीपाला मार्केट कसं आहे कसं नाही, ठीक आहे। आणि आता आम्ही कॉलर माईक घेतला, त्यामुळे काय तेवढं आवाजाचं पण काही टेन्शन घेण्याचं काय काम नाही, क्वालिटी पण एक नंबर येईल आवाजाची, ठीक आहे। तर दाखवतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ जरा शेवटपर्यंत बघा। मंडळी चाललोय आम्ही, आता निघालो। आमचं मार्केट इथून मार्केट जास्ती जवळ आहे, आम्ही इकडे आता आलोय ना राहायला, म्हणजे एक दोन महिन्यासाठीच ना, नंतर जाणार आहे तिकडे। तिकडून आम्हाला लांब पडते इकडे यायला, कारण इकडे भाजीपाला स्वस्त आहे, आमच्या तिकडे खूप महाग आहे, आम्ही इथेच येतो। तर मंडळी आम्ही घरी झोपला, आम्ही मार्केटला नाही नेत, कारण मार्केटला खूप गर्दी असते, भाजीपाला वगैरे काही घ्यायचं असलं तरी आम्ही बाळाला नाही नेत। जर बाळाचं काही अर्जंट काम असेल तरच नेतो, नाही तर बाळाला आम्ही घरीच ठेवतो, कारण आहेत सगळे घरी सांभाळायला, आम्ही नाही घेतलं बाळाला। बोलायला लागले काय पुण्यामध्ये सगळ्यात फेमस एक आहे ती म्हणजे ट्रॅफिक। बापरे, एवढं ना की नऊ येतात तिकडे गाडीवर गेलं ना, टू व्हीलरवर, बाबा 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 विचारूच नका, एवढे ट्रॅफिक ना, खूप ट्रॅफिक असतं। आलो आता आम्ही, गाडी पार्क करतो, जागाच नाही पार्किंग, थोडस इकडे इथेच लावतंय ना, उतरू का? आता आम्ही भाजीपाल्यामध्ये मार्केटमध्ये आलेलो आहे, ठीक आहे। तर हे बघा, हे मार्केट खूप खूप मोठं मार्केट आहे, खूप मोठं पुण्यातील सगळ्यात फेमस मस्त मोठं मार्केट आहे। फळं मिळतात, मसाले मिळतात, भाजीपाला मिळतं, सगळं मिळतं। छोटंसं मंदिर पण आहे, बघा, गणपती मार्केट आहे, सरकी मार्केट। बायको माझे मंदिर दिसत पाया पडतात, तेव्हा तुझा जास्त श्रद्धा आहे। काय बोलला? बायको माझी जास्त श्रद्धावाली आहे म्हटलं। हा, कारण की मला गणपती बाप्पा आवडतो। गर्दी बघा मंडळी, हे बघा एकदम नका हे करू असं। काय घ्यायचं पहिले? निवडून घेऊ शकतो का? हा, नाही का? नाही म्हणतात निवडून, तुझ्याकडे बघू चला। आता 1.5 किलो कांदे घेतले मंडळी। कांदा आता नवीनच आहे, जुना कांदा खतम झालाय। बरोबर, ठीक आहे। तर 1.5 किलो कांदे घेतलेले मंडळी। टमाटे काय घेताय? हा, काय घेताय? टमाटे काय भाव आहे मावशी? 50चा 2 किलो, 30 रुपयाचे द्या। 1 किलो द्या ना। 1 किलो द्या, हा ते द्या कटोरी। का हो आजी 1 किलो 30 असं थोडं असतं, अर्धा किलो असेल तर एक विषय वेगळा। मिरच्या 30 रुपये पाव, टमाटे 30 रुपये किलो, आधी जरा डेंजर येते। 90 ना? वटाणा हा चांगला आहे, वटाणा हा चांगला आहे, मस्त आहे। वटाणा काय भाव दादा? 40 रुपये किलो। 40 का? 1 किलो द्या। शिमला भेंडी 20 रुपये पाव, वाटाणा 40 रुपये किलो। शिमला फ्रेश छोट्या घ्यायच्यात की मोठ्या? छोट्याला घ्या, छोट्याला। भेंडी आहे, शिमला आहे, वाटाणा आहे, पाव किलो द्या। मुळा आहे, भाजीपाला आहे बघा, ती लाल माठची भाजी, करडई, मेथी, करडई, धनिया, मेथी, शेपू, कांद्याची पात, पत्ताकोबी, बीट, कारलं, पत्ताकोबी, सगळं खतरनाक आहे म्हणतो। भरताचा वांगा, भरीत वांगा, कवळ्या शेंगा, शेवगा शेंगा, पण भाजीपाला लय महाग आहे म्हणतो। ब्रोकली, शिमला मिरची नाही वाटत ती कलर। लसूण घे इथून, लसूण आणि घे, अद्रक लसूण घे इथून। लसूण कसं आहे? 40 रुपये पावशी का देंगे। पाव किलो घेऊ, पाव किलो द्या। कितीची? पाव किलो नाही, 20ची। खतरनाक मार्केट आहे, मोठ्या मोठं मार्केट आहे मंडळी। जे पाहिजे सगळं भेटणार आहे। इथे कलर शिमला मिरची वगैरे हे बघ, कलर शिमला मिरची वगैरे, ब्रोकली डायटिंग साठी तुम्हाला गरजेचं आहे, तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे ते सगळं। ब्रोकली आणि ते रेड वाली शिमला मिरची ते
कोबी घे ना, कोबी घ्यायची का? कशी आहे कोबी? 50ला किलो घे, घ्यायची. अर्धा किलो. अर्धा किलो द्या. कोणती चांगली? हे कशी? हे बघा टमाटे मोठेवाले कडधान्य. मटकी घेऊ का? मटकी हा घे, मटकी वगैरे घे. मटकी कशी? पाव किलो कितीले मटकी द्या. मिक्स घेऊ की फक्त मटकी? मग तुला काय घ्यायचं ते घे. लाईटिंग ब्लर ब्लर होते म्हणून बायको मिक्स घेतलं का? नाही, सिंगल. आपण आपलं घेऊन चालायचं बाबा हातात. बायको घेणार आपल्या द्या, मी पिझ्झा. घेते आणि तुम्ही घ्या. तुम्हीच तर बोलल्या ना. काकडी घ्यायची का? काकडी मला नाही घ्यायची, तुला घ्यायची तर घे. 40 रुपये किलो. बोल. बघा केवढं जड दिले. स्वतः घ्यायचं नाही नुसतं. ते घ्या ना. घे काय होईना चल. माझे टाके दुखतात वजन घेतल्यावर. हो ते टाक्यातच घरात लावा जातो वरचे वर. शुगर लावणार. हा, लावणार तेच आहे. ट्यूबलाइट आहे, ट्यूबलाइट. किती दोन घेते का एक घेते? एकच घेते. घे. काकाकडे मेथी कांद्याची कसं नाही. ते काकाला दाखवा दे किती घेतल्या किती नाही. एकच काका घेतली. म्हणते. आयुष्यात काय घेऊन जायचे? हा बरं आहे. परत प्राइस वाढली का याची? नाही बस. एक कोथिंबीर घेऊन जा. कोथिंबीर कितीला आहे? 20च आहे. नका. कोथिंबीर घेतली. गावरानी बाई. अहो घेतली कोथिंबीर. काय घेतली ना कचरा तर नाही घेतली बघ, गावरानीच घेतली. कशी आहे? घेतली पण ती दुसरी गावरानीच घेतली. गावाला बोल बच्चे राहिलेला. आता काय घेतो बाबा झोऱ्या मी घेतो चल. सामान आता झालं, जास्ती काय नाही घेतलं. आमच्याकडं जेवढं लागतं तेवढंच घेतलं. एक्स्ट्राचं नाही घेतलं सड्यापर्यंत. आणि आम्ही दर आठवड्याला घेतो ना, म्हणून आम्ही जास्ती नाही घेऊन ठेवत. 8 दिवस जेवढं लागतं तेवढंच घेतो. जास्ती नाही म्हटलं तरी भरपूरच घेतो. काही नाही करत. फ्रूट घेतो मंडळी. आणि ते ॲव्होकाडो कसे? 120 रुपयाला आहे. एक 100 रुपयाला होतं का? हे बघा. गुजरी आहे. हा नाही ते बघते. घ्या ना, 60 रुपयाला आहे. नाही 50 रुपयाला. नाही. स्ट्रॉबेरी आहे, 40 रुपयाला. स्ट्रॉबेरी घ्यायची? स्ट्रॉबेरी मी नाही करणार. नको स्ट्रॉबेरी बाळ पण खायला तर आंबट लागत त्याला. देऊ का? दोन टाक. द्राक्ष वगैरे घ्यायचे का बारकायले? हे ब्लॅक वाले काळे द्राक्ष. काय घ्यायचंय? 120 रुपये किलो. हा ही केळी बाळाला अर्धा किलो. याच्यापेक्षा छोटे नाही. रुपयाला किती घेतलं? हा 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 देतो काढतो व्हिडिओ. किती करायचं? अर्धा अर्धा किलो. किलो. छोटे वाले नाही का असे काय? त्यातले? छोटेच आहे ना. छोटे हा, बरं घे. द्या. बायकोले बार्गेनिंग करून खाते हे द्राक्ष करून खाल्लं. खात नाही. खाल्लं धुतलं नाही. चांगले घेऊन जाऊ. नाही नका 60 रुपयाला आहे. लोक 80 रुपयाला विकतात. नाही काका नाही. स्ट्रॉबेरी 40 रुपयाला आहे. सगळं मिळणार बघा. हे फ्रूटचं या साईडला, त्या साईडला भाजीचं, या साईडला फ्रूटचं. हा. अजून पुढे पण फ्रूटच आहे. आता काय घ्यायचं का? नाही झालं. झालं? 6 रुपये द्यावा. 10 नाहीत ना सुट्टे. 10 रुपये नाही तो सुट्टे. बरं चालेल. धन्यवाद दादा. धन्यवाद. देतो तुम्हाला. आम्ही झाले भाजीपाला घेतला फटाफट, कारण बाळ पण झोपले. मग जास्ती वेळ टाइमपास कशाला करायचं? सगळीकडे तेच प्राइस असते. फिरण्याचं नव्हतं, एका जागी घेतलेलं परवडतं ना. फटाफट घेतला. आता इकडे बघतो काय घ्यायचं इकडं. दाखवू ना यांना काय मार्केट. हा आता ते भाजीपाला झालं. इकडे केक वगैरे भेटतात. या साईड बेकरी आहे, त्यानंतर भाजीपाला, कपड्याचं मार्केट आहे इकडं. कपड्याचं मार्केट पुढे आहे. पुढे कपडा मार्केट आहे. सोन्याचे वस्तू भेटतात इकडं. सगळं भेटतं. सोनारच्या गल्ल्या आहेत. आता नाही, संध्याकाळी तर संडेला एवढी गर्दी असते ना, काही नाही. म्हणून आम्ही ना लवकर आलो है ना, हा त्याच्यासाठी हे लवकर बघा. दिसायला दिसतं एकदम छोटस गाव आहे, पण एवढं मार्केट आहे ना मोठं. म्हशी बिशी पण मध्ये मध्ये येतात. गाई आहेत त्या. सॉरी गाई. हे बघा किराणा, हे बघा किराणा माल, मोबाईल. ठीक आहे. ती शेंगा आम्ही तेव्हा शोधू लागलो, तर नव्हते भेटल्या. हे बघा हे आतमध्ये सगळं कटलरी वगैरे भेटतं मंडळी. हा कटलरीचा A to Z वस्तू इथे भेटतात. कटलरी, ड्रेस. आणि त्या साईडला मग पुढे कपडे. तिकडनं झालं का गल्लीत? ड्रेस. शूज वगैरे. एक मिनिट थांबा, मला विचारायची प्राइस. हे कितीला आहे? लोकांना घेऊन प्राइस विचारले का राहत असते. प्रत्येक वस्तूची प्राइस विचारणार कितीला आहे, कितीला नाही. मग नंतर सांगणार किती वर्ष होतं, तिथे हे होतं, तिथे होतं. लावत राहत.
मी फक्त बघायला गेले, मला घ्यायचं नंतर. आता नेक्स्ट यायचंय ना बाबूचं सामान. तर मंडळी अरे मस्त गेलं की. आईस्क्रीम जाऊ का? गुलकंद वाली द्या, हा, बरं. 2 द्या ना, 20 वाले. हो सॉरी. तर व्हाईट वाले द्या, मावा मावा कुल्फी खडकीची फेमस. ठीक आहे प्रीती. बरं मला सर्दी होते नाही काका खाते बघते ना मला. कशी कुल्फी? खूप छान आहे. मला बर्थडे साठी बाबूच्या काहीतरी स्पेशल छान घ्यायचं म्हणून मी बघते. मला घालायला मी साडी नाही घालणार आहे, ड्रेस घालेन छान मला. या साईडला दाखवा इकडचे. ड्रेस मार्केट आहे, साडी मार्केट आहे, गाऊन मार्केट आहे, तिकडे पलीकडे जीन्स मार्केट आहे. मला घेऊन द्या ना. काय काहीतरी. मोबाईल आणला का तुम्ही? तिच्या अकाउंटला पैसे मंडळी माझ्याकडूनच पैसे काढते थांबायचं 100ला स्पेशल. मंडळी आमचं बाळ उठलं त्यामुळे आम्हाला लवकर जाणं आहे, कारण लय धिंगाणा घालता मग ते आमच्या मेवणीकडे पण राहत नाही, कोणीच राहत नाही ते. आता आणि ना तुम्हाला दाखवते की त्याला केळ दिल्यावर त्याचे ते एवढा त्याला बनाना आणि ऍपल लय आवडतं. आमच्या बाळाला खातो फ्रूट तो. आणि त्या दिवशी अंगूर खायला आंबटच होता, असं करत होता एकदम. अंगूर खाली गेले एक्सप्रेशन खतरनाक देत होतं मंडळी. दाखवेन मी नक्कीच. त्याला केळी खूप आवडते खायला बरं का मंडळी. केळी आवडते, चांगलं असतं. केळ हातात घेऊन नाही का असं लय शायनिंग मारतं नाही का गिळते हातात की तोंड करणं हे करणं. चला मग. तर ठीक आहे आता आम्ही निघतो, आता गाडी चालवतोय. परत एखादं काय झालं अपघात आवड होईल त्यासाठी मग आता व्हिडिओ बंद करतो आणि दाखवतो काय काय भाजीपाला घेतला एकदा पूर्ण व्हिडिओ आणि मग एंड करतो. ठीक आहे गती होतो काय मंडळी. ठीक आहे तर मंडळी आता आम्ही पोहोचलो. ठीक आहे आमचं सामान घेतो. आमची दुसरी गाडी इथं लावली. तर मंडळी मी आहे बायकोचा गुलाम, नवरा बायकोचा. हा सॉरी मी चेष्टा करतो. तर मंडळी अरे माझं मी गोज नाही उचलू शकत, तुम्हाला तर माहिती. तुझं सीझर झालंय ना. येस. मंडळी ही काय करते माहिती का, मी वजन उचलू नाही शकत करते आणि आयुष्यपत मी नसली की 20 किलो 30 किलो अशा दण उचलून इकडे होते. ती बॅग फेक बरी उचला जमती, त्यात एवढ्या साड्या भेड्या टाकल्या ते, त्यानंतर ते सिलेंडर टाकी फेकी बघा सिलेंडरची टाकी उचलते मी. बाप. आणि बॅग मध्ये 25 किलोच्या साड्या आहेत काय, काही पण बोलायचं. तुम्ही असल्यावर थांबा, मला वर जाऊ द्या, नंतर तुम्ही या. थांबायचं ना मंडळी. यांच्या वडिलांनी मला 50,000 रुपये देते ना. किती वर्षासाठी? 50,000 पण मरेपर्यंत घेतलं यांनी. ओके 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 बरोबर. 50,000 दिला मंडळी आणि घेतलंय मला विकत. हा चला मला वाटतं आले नाही काय क्लिप चांगली. बोल. मेथी कोबी तर 50 रुपये किलो. आमच्या गावाकडे 10 रुपये 15 रुपये किलो. गावाकडे सगळं स्वस्तच आहे. गावाकडे फ्री मध्येच. आणि तेव्हा आम्ही गेलो तेव्हा 5 रुपयाला गड्डी होती मेथीची. मेथीची 30 रुपयाला आहे. 30 वटाणे बी. हो वाटाणे सांगितलं. वटाण्याच्या शेंगा 40 रुपये. 40 ला का 60? 40 रुपये किलो. ती 10 रुपयाला होती, 30 ला झाली. 40 रुपयाला चांगले आहेत. मग गोड होत आहे. वटाण्याच्या शेंगा 20 रुपये किलो आमच्या गावाकडे. आम्ही तर वांगे 5 रुपये पाव 20 रुपये किलो. आणि इथं 20 रुपये 20 रुपये पाव आणि 30 ला अर्धा किलो. गावामध्ये मी तर कोथिंबीर कितीला घेतली की छोटी? कोथिंबीर 20 रुपयाला. गावरानी कोथिंबीर म्हटली. टमाटे 30 रुपये किलो. गावाकडे 10 रुपये 15 रुपये किलो आमचे टमाटे. कांदे बटाटे नाही आणले, कांदे आहेत. कांदे 100 रुपयाला 3 किलो. मिरच्या आता ह्या वाले. एवढा आहे आमचा एका हप्त्याचा भाजीपाला भरून ठेवायचा. ठीक आहे आता मटकी पण आणली. मटकी पण इथं 30 रुपये पाव 35 रुपये पाव सगळं काही भेटतं इथं. जे आम्ही आमच्या गावाकडं कचरा म्हणून फेकून देतो ते पण इथं खायला भेटते. आणि त्याचे रेट बापा 600-700 रुपये किलो. हो ढोरकामुनी आमच्या इकडे ढोरकामुनी म्हणून एक फळ आहे. एवढं आम्ही लहानपणा म्हणून त्याला असे उगं काहीतरी आयतं म्हणून त्याला काढू फेकून द्यायचं. आणि आज मार्केटला गेलो तर त्याची किंमत 600 रुपये किलो. म्हणलं कमाल आहे बाबा म्हणलं ढोरकामुनीची.
एवढे खतरनाक आहेत इथं, म्हणजे काहीच आता पिकायला video नाही. माती काढलाय. इथं शहरामध्ये माती पण विकत येतात लोक. हा घेतात की नवरात्रीला, हो खरंच घेतात 10 रुपयाला. चालतं, ठीक आहे, चला आजच्या दिवस एवढंच, भेटू आता नाही व्हिडिओ मध्ये, बाय.